नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आपल्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण आज काय बघणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये आपलं अगोदर चॅनलचं नाव मॅजिक नंबर्स होतं. आता आपलं मॅजिक अकॅडमी आहे चॅनल. तर बघूया आपण आपल्या चॅनलवर आपले परत एकदा स्वागत आहे. तर बघूया आपण काय बघणार आहोत. आज आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 11चे गणित बघितले, नंतर 2200, नंतर आपण आता सध्या 3300, आता लेवल सेकंड मध्ये लेवल 2 मध्ये आपण सध्या गणित बघणार आहोत. याच्या अगोदरचे ए बी सी ए अट होती जितकी संख्या आहे, म्हणजे याच्या अगोदरचे आपण 9चे गणित बघितले होते. 9 कमी 9 जास्त कमी 9 वाले, जास्त 9 वाले आणि जितकी संख्या आहे त्या 9 वाले. आता आपण बघणार आहोत गणित कसे करायचे, ते म्हणजे भागाकार सोप्या पद्धतीने कसे करायचे. बघा 124 भागिले 5 आहे, त्याला सिंपल पद्धतीने कसं करायचं. ही समजा अशी संख्या आलेली आहे, आपल्या ह्याचं उत्तर कसं काढायचं तर बघूया. परत एकदा तुम्हाला सूचना करतो की व्हिडिओ पूर्ण बघा, मधून स्किप करू नका. जर आपण मधून स्किप केलं तर आपल्याला समजणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणखी नोट्स घेतल्या नसतील त्या विद्यार्थ्यांनी नोट्स घ्या. नोट्स घेतल्यावर आपल्याला सर्व त्याच्यामध्ये स्टेप वगैरे आहेत ते आपल्याला समजतील क्लास करताना. आणि सोबत वही पेन घेऊन बसा आणि पूर्ण लक्ष व्हिडिओवर द्या. पूर्ण लक्ष द्या याच्यावर व्हिडिओवर. आणि समजला नसेल तर आपण व्हिडिओ आणखीन 3 ते 4 वेळेस किंवा 10 वेळेस बघा, जवळ समजत नाही तवर. तर बघूया 124 भागिले 5 आपल्याला हे करायचं आहे. तर ह्याला भागाकार न पद्धतीनं फक्त आपण ह्याला सिंपल गुणाकार पद्धतीने करतो. 124 गुणिले 2, तर 124 गुणिले 2 248 येते. तर 248, आता इथं आपण 5 न भागायला म्हणून फक्त एक पॉईंट सोडून इथं काय करायचा, पॉईंट द्यायचा, म्हणजे एक अंक सोडून पॉईंट द्यायचा. तर आलं उत्तर याचं 124 गुणिले 2 248. सिंपल गुणाकार केला 124 इंटू 2 मल्टिपल बाय 248. आन्सर आलेलं आहे. ह्याला फक्त आपण काय केलं, इथं एक पॉईंट दिला एक अंक सोडून, तर उत्तर लिहिले. फक्त एक अंकाच्या नंतर पॉईंट द्यायचा. हे 5 साठी आहे. तर बघूया त्याच पद्धतीने आपल्याला 50 न कसं करायचं. बघा 50 आपल्याला सॉरी, आता हे झालं 5. तर हे बघा त्या टाईपचं दुसरं गणित आहे 325 भागिले 5. तर ह्याला कसं सिंपल काय, 325 गुणिले 2 सिंपल आहे. बघा 325 गुणिले 2, 5 दोन्ही 10 हातचाला 1. बघा सिंपल गुणाकार आहे. 5 दोन्ही 10 हातचाला 1, नंतर वे दोन्ही 4 4 आणि 5 3 दोन्ही 6. आता ही जी संख्या आहे एक अंक सोडून आपल्याला इथं पॉईंट द्यायचा. कसं केलं आपण, फक्त आपण काय केलं, एक 2 न गुणलं, आपण 5 न भागायलो म्हणून 5 या संख्येनं जर कोणत्या संख्येला भागून उत्तर काढायचं असेल तर आपण डायरेक्ट त्याला 2 न गुणलं तर उत्तर तेच येतं. फक्त 5 साठीच हा नियम आहे, प्रत्येक संख्येसाठी वेगवेगळे नियम आहेत. त्याचप्रमाणे आपण 2 बघितले. आता आपण दुसरं बघूया. यामध्ये आपण 5चा भागाकार सगळे शिकूया. बघा 8 अशी की संख्येला 50 500 5000 ने भागून उत्तर काढा. बघा 5000 ने भागून कसे उत्तर काढायचे आपण इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. जे इंग्लिशचे विद्यार्थी आहेत इंग्लिश मीडियमचे, द कंडिशन इज that you divided the number by 50 500 5000 टू गेट द आन्सर. कसं काढायचं, सिंपल आहे. बघा त्याच पद्धतीनं मग जसं आपण 5 बघितलं आता, त्याच पद्धतीने बघा ही जी संख्या आहे 1358, ही संख्या आपल्याला काय करायचं, हिला 50 न काय करायचंय, भागायचं. बघा सिंपल आहे. त्याला कसं बघायचं, 1358 गुणिले, एक मिनिट बघा, 1358 गुणिले किती 2, सॉरी 1358 गुणिले 2 किती येते. बघा आता गणित कसं सिंपल आहे, इथं मांडायचं. मी तुम्हाला मांडून दाखवतो गणित कसं सिंपल आहे. बघा इथं 1358 एंटर मारलं, गुणिले 2. बघा हे सिंपल गुणाकार आहे. बघा सिंपल गुणाकार कसा करायचा, तर हे सिंपल गुणाकार आहे. बघा 8 दोन्ही 16, 16शीला 6 हातचाला 1, 5 दोन्ही 10 आणि 11 हातचाला 1, परत 1 3 दोन्ही 6 6 आणि 7 7 आणि 1 सॉरी
तर 2 मग 2176. हे बघा हे उत्तर आलं 2776. आता ह्याला किती काय करायचं आपल्याला, आपण 50 न काय करलो भागायलो, त्यामुळे आपल्याला इथं काय करायचं, 2 पॉईंट म्हणजे एक अंक सोडून पॉईंट द्यायचं, सॉरी 2 अंक सोडून पॉईंट द्यायचं, झालं उत्तर आपलं, सिंपल आहे. झालं. आता आपण त्याचप्रमाणे दुसरं बघूयात. 1825 भागिले 500. बघा 1825 भागिले किती 500, इथं आपण लिहू 18500. 18 लिहायचे, 1825 लिहायचे इथं, 1825 भागिले किती 500. बघा 1825 ला काय करायचं आपल्याला, सिंपल आहे, 2 न गुणायचे, 2 न गुणायचं, तर बघा किती येतंय, 18 5 दोन्ही 10, सिंपल गुणाकार आहे, 5 दोन्ही 10, 10 शिला 1 काय, इथं इथं कॅरी येते, इथं 1 कॅरी, 1 कॅरी, नंतर बेदोनी 4, ओरली आपलं तोंडी उत्तर येते बघा, बेदोनी 4, 4 आणि 1 5, नंतर 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16, आणि एक मिनिट, 5 दोन्ही 10, बघा 5 दोन्ही 10, हातचा लय किती किती येतं, एक डोक्यात, 2च्या डोक्यावर 1, बे दोन्ही 4, 4 आणि 1 5, नंतर 8 दोन्ही 16, 16 शिला इथं किती येते 6, नंतर ह्या 1च्या डोक्यावर किती येते, 1च्या डोक्यावर किती येते 1, कारण 8 दोन्ही 16, हातचाला 1 इथं 1 कॅरी, नंतर मग बे 1 बे आणि बे 1 बे आणि 2 आणि 1 3, 2 1 जा 2, 2 2 1 जा 2, 2 प्लस 1 3, एक मिनिट इथं, सॉरी, 2 1 जा 2 1 कॅरी, इथं आपण लिहिलेलं आहे. नंतर मग आपण काय करायचं, सिंपल गुणाकार केलेला आहे, 2 आपण त्याला गुणलेलं, 2 आपण त्याला मल्टिपल केलेलं आहे, नंतर इथं 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. बघा 2 अंकानंतर पॉईंट दिला की आपलं उत्तर मिळून गेलं. बघा लक्ष द्या, आपण हे सर्व 5चे जे छोट्या टेक्निक्स आहेत आज आपण बघणार आहोत, बघितले आहेत. सिंपल आहे, 2 न गुणाकार मी केला, इथं लिहिले बघा, सिंपल गुणाकार आहे, 18 25 गुणिले 2, सिंपल गुणाकार केला आणि 2 अंकानंतर पॉईंट दिला. त्याच पद्धतीने बघा हे आपण आत्ताच 5चं बघितलं, नंतर आता 50चं बघितलं, बघा 50 न कसं गुणायचं भागायचं. आता आपण बघणार आहोत, बघा आता दुसरं गणित बघणार आहोत आपण. हे झालं पहिलं 50चं बघितलं, आता आपण 500 न बघणार आहोत. 500 न कसं हे करायचं, आपल्याला उत्तर कसं काढायचं बघा. 50 न जर आपल्याला गुणायचं असलं तर कितीनं काय करायचं, 2 अंकाच्या नंतर पॉईंट घ्यायचा, आणि ते जर आपण 500 न गुणत असेल, कितीनं 500 न जर गुणत असेल तर काय करायचं, आपल्याला 3 अंकानंतर हे करायचं बघा. आता हे सिंपल आहे, 18 25, तर 3 अंकानंतर काय करायचं आपल्याला, भागाकार करायचा, 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा. बघा 18 25 भागिले 500. आता आपण बघितलं 50चं, याला आपण 2 अंकानंतर हे केलं, याचं उत्तर आपण लिहिलं. आता 18 25 भागिले किती 500, तर बघा 18 25 भागिले 500 काय आपल्याला सिंपल आहे, सिंपल याला 2 न गुणायचं, बे पंचे 10, हात चाला 1, बे दोन्ही 4, 4 आणि 1 5, नंतर 1, 8 दोन्ही 16, हात चाला 1, 2 आणि 1 3, बघा 36 36 50 याचं उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला हे 500 न आपण काय केलं, 500 न भागितलं, त्याच्यामुळे आपण 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा, म्हणजे इथं तिथं इथं 3 अंकानंतर गुणाकार त्याचे 5 न गुणलं, 5 न सॉरी 5 न जर भागायचं असेल तर आपण 1 अंकानंतर पॉईंट दिले. याच्या अगोदरच्या गणितामध्ये बघा स्टेप सोपे बघा, अवघड असं कन्फ्युज होऊ नका. हे बघा आपण काय केलं, 1 अंकानंतर पॉईंट दिला, 2 न गुणून. 5 न जर केलं तर, आता 50 न जर आपण केलं, 50 न केलं तर काय केलं आपण, 2 अंकानंतर पॉईंट दिला, बघा इथं 2 अंकानंतर पॉईंट दिला, 2 न गुणून 2 अंकानंतर पॉईंट दिला, मी लिहिलं इथं, एक मिनिट. नंतर मग 500 न जर आपण त्याला भागत असलो तर 2 न गुणायचं, आणि परत इथं काय करायचं, 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा. सिंपल आहे बघा, सिंपल आहे. बघा हे बघा 2 न गुणलो, हे बघा इथं मी ते स्टेप पण लिहिले, 18 25 गुणिले 2, 3650, आणि 3 अंकानंतर पॉईंट दिला. काहून, कारण की आपण त्याला 500 न काय करलो, भागलो म्हणून. बघा आता त्याचप्रमाणे आपण आता त्याला परत बघू, 5 बघितलं, 50 बघितलं, 500 बघितलं, आता काय बघू, 5000 बघू. बघा 5000 बघितलं की आपण रेग्युलर पद्धतीने भागाकार केलं करायला तो टाइम लागते. बघा आता हे 138 भागिले 5000, बघा 138 भागिले 5000, बघा 138 भागिले 5000 किती बघा, ह्याला काय सिंपल आहे, 2 ना आपण गुणलेलो आहे, बघा हे आलं उत्तर 138 गुणिले 2. आता नंतर मग काय करायचं आपल्याला, 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा, बघा 3. आता याच्यामध्ये काय आपण इथं बघू, 276, 276 काय, 276 हे गणित आपलं आलेलं आहे, आपण याला 2 न गुणलेलो आहे. आता आपण काय करायचं, आपल्याला 3 अंकानंतर, 3 अंक दिल्यावर काय इथं आपल्याला 3 अंक तर नाही, म्हणून इथे काय करायचं, 0 घ्यायचा, 0 पॉईंट, 0 घेतला, नंतर मग आपण 0.0 करायचं, 0.0 276. तर बघूया आपण कसे,
बघा तुम्हाला व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु ते पूर्ण बघायचं. हा बघा आता आता हे 5,000 भागावलं म्हणून आपण काय केलं, 3 अंकानंतर पॉईंट दिला आणि परत एक झिरो घेतला, कारण आपल्या सॉरी याच्यामध्ये काय करायचं आपलं 4 अंकानंतर पॉईंट द्यायचं, कारण आपण हिनं 5 न 3 घालवलं. 500ला 2 होतं, 500ला किती होतं 3 होतं. आता इथं किती घ्यायचं 4 अंकानंतर लिहायचं. सॉरी इथं 4 लिहितो मी. 4 अंकानंतर पॉईंट लिहायचा. ठीक आहे, कारण की आपण याला 5,000 भाग घेतलं म्हणून. बघा लक्षात आलं का तुम्हाला? बघा कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. थोडंसं आपण जास्त आज गणित बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पूर्ण बघा, म्हणजे आपला ही लेवल सेकंड आहे ना, ही पूर्ण संपून जाते. लेवल सेकंड पूर्ण संपून जाते हे जर आपण झाले तर, म्हणून आपला थोडासा व्हिडिओ मोठा होईल तर पूर्ण बघा. बघा आता 5 बघितलं, 50 बघितलं, 500 बघितलं, 5,000 बघितलं. आता आपण बघूया दुसऱ्या पद्धतीतलं 25 आणि 125 न कसं काढायचं. बघा 25 आणि 125 न गणित काढायचंय. तर बघा ही संख्या ह्या संख्येला आपल्याला काय करायचंय, 25 न काय करायचंय भागायचं. सिंपल आहे बघा. ही संख्या 4781 भागिले 25, ह्याला काय केलं बघा, ह्याला आपण काय केलं 4 न गुणलं. बघा 4 न गुणल्यानंतर उत्तर येते. हे उत्तर आलं आपलं. सिंपल गुणाकार केला मी जसा मग सांगितलं तसा. 478 मल्टिपल बाय किती 4. हा इथं बघा आपण करून दाखवू. बघूया आता. थोडस इथं प्रिंट मिस्टेक आहे. 4781. एक मिनिट पण बघूया, थोडासा व्हिडिओ मोठा होईल तर पूर्ण बघा. फोर एक मिनिट 4781 गुणिले ह्याच्या खाली गुणिले 4 किती येते बघा. मी इकडे लिहितो. 4 1 जा 4, 8 चौक 32, 8 4 जा 32, 32 ला किती येते 2 कॅरी 3, 2 तिथं लिहायचे 3 इथं लिहायचे. 7च्या कॅरी म्हणजे 7च्या डोक्यावर लिहायचं. नंतर मग काय येईल 7च्या डोक्यावर लिहिलं. नंतर मग 7 चौक 28, 4 7 जा 28, 28 प्लस 28 प्लस किती 4 बघा बघा 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 7 जा 4 7 जा किती 28, 4 7 जा 20 बघा. 4 1 जा 4 इक्वल टू 4 1 जा 4. नंतर मग 4 8 जा 28 बघा. मी इथे लिहितो संख्या 4 1 जा 28. मग किती येते इथं, इथं येते 8. सॉरी 4 1 जा 4, 4 8 जा 32, 32 ला इथे किती येते 2 आणि 3 काय येते कॅरी येते. मी इथे लिहितो रफ मध्ये 32, 2 कॅरी 3 काय येते कॅरी येते. मी इथे लिहिलो, याच्यावर कॅरीला अवघड जाईल म्हणून आपण इथे लिहिले. नंतर मग काय करायचं 4 8 जा झालं तर नंतर 4 7 जा, 4 7 जा किती 28, 4 7 28 आणि 28 आणि 3 किती 31, 28 आणि 3 किती 31, 31 ला 1 हातचे आले 3, हातचे आले 3. नंतर मग 4 4 जा 61, हे सॉरी 4 4 जा किती 16 आणि 16 आणि 3 किती 19. सिंपल गुणाकार आहे बघा. इथं कसं मी थोडस आपण इथं टाईप करलो ना म्हणून लिहिलेलं नाही बघा. सिंपल गुणाकार केला. सिंपल गुणाकार केल्यानंतर आपण काय करणार आहे तर याला 2 अंकाच्या नंतर काय करायचं आहे पॉइंट द्यायचा आहे. बघा आता 2 अंकानंतर पॉइंट दिल्यानंतर काय उत्तर येते. एकशे बघा. आता ही जी संख्याला काय करायचं 2 अंकानंतर पॉइंट द्यायचा. इथं थोडीशी जास्त झाली, हे थोडे 3 अंक जास्त झाले. एक मिनिट बघा 191.24, 191 पॉईंट किती 24, हे आपलं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला. सिंपल आहे. पूर्ण गुणलं आपण, पूर्ण मल्टिपल केलं सिंपल. आपण इथं कसं आहे थोडस इथं आपण कॅरी होतंय मग घेताना याला आपण खाली घेतलं.
याला पूर्ण मल्टिपल केलं, नंतर आपण 2 अंकाच्या नंतर पॉईंट दिला. सिंपल आहे. त्याचप्रमाणे 125, 125 ला काय करायचं त्याच पद्धतीने, 125 ला काय करायचं त्याच पद्धतीने करायचं. 48789 भागिले 125. आता याला काय करायचं, सिंपल याला 8 न गुणाकार करायचा आणि 8 न गुणाकार करून 8 न गुणाकार केल्यानंतर त्याला आपण 3 अंकानंतर पॉईंट द्यायचं. बघा 48789 गुणिले 9. ठीक आहे. हे बघा आपण याला 8 न गुणलं आणि 8 न गुणल्यानंतर आपलं उत्तर आलं 390, 312. याला इथं 3 अंकानंतर पॉईंट दिला. सिंपल आहे बघा. हे काही एवढं ही करायची गरज नाही. थोडासा व्हिडिओ मोठा झाला पण तरी बघा. नसेल समजलं तर डबल बघा, कमेंट्स मध्ये मला सांगा समजलं का नाही गणित. कमेंट्स मध्ये मला आपण नक्की सांगा. बघा आपण काय काय बघितलं आज, आपण रिवाइज करू. आपण एकदम लास्टला म्हणजेच आपण एकदम सुरुवातीला बघू काय काय बघितलं. कन्फ्युज होऊ नका, व्हिडिओ डबल बघा, थोडा व्हिडिओ मोठा होईल. आपण लेवल सेकंड मध्ये शेवटच्या याच्यामध्ये बघितलं. एकदम सुरुवातीला आपण काय बघितलं बघा, 5 न कसा भागाकार करायचा सोप्या पद्धतीनं. 5 न जर भागायचं असलं कोणत्याही संख्येला तर आपण त्याला 2 न गुणलं तर उत्तर येते. बघा 2 न गुणल्यानंतर एक अंकानंतर पॉईंट घ्यायचा. 124 भागिले 5 24.8. ठीक आहे. नंतर आपण दुसरं गणित बघितलं त्याच पद्धतीनं 65 आलं, कारण इथं शून्य आपण शून्याची किंमत घेत नाही म्हणून आपण काय केलं, आपण शून्य काढलं. 65 आलं. याला सिंपल आहे, 2 न काय केलं गुणलं आणि 1 दशांशानंतर एक अंकाच्या नंतर पॉईंट लिहिला. पॉईंट म्हणजे दशांश. बघा नंतर बी आड बघितली 50, 500, 5000. 50 न जर आपण त्याला भागितलं तर 2 अंकाच्या नंतर पॉईंट द्यायचा. 500 न जर 2 न गुणून किती अंकानंतर द्यायचा, 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. जर 500 न भागितलं तर 3 अंकानंतर द्यायचा 2 न गुणून, आणि 5000 न भागितलं तर 3 अंकानंतर. 3 अंक सोडून ये. तुम्ही जेव्हा जसे प्रॅक्टिस करताल तसं आपल्याला समजेल. मी ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॅक्टिससाठी उदाहरण देईल, ते सोडवायचे आहेत. आता बघा नंतर मग आपण बघितलं, आता 25 आणि 125 ला म्हणजे सी अट 25 आणि 125 ला कसं गुणाकार करायचा, म्हणजे कसा भागाकार करायचा 25 आणि 125 चा असलं तर. बघा 25 असलं की सिंपल आहे, 4 न गुणायचं आणि 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. नंतर 8 न असलं तर काय करायचं, 125 असलं तर काय करायचं, 8 न गुणायचं आणि काय नंतर 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा. 3 अंकानंतर काय द्यायचा, पॉईंट द्यायचा. तर हे असं आपण बघितलं. तर बघा तुम्हाला गणित समजलं नसेल तर मला व्हिडिओमध्ये सांगा. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स घेतल्या नाही त्या नोट्स घ्या. नोट्सची फक्त रेट आहे फक्त 99 रुपीज, म्हणजे 99. आपण तेही आपण ते तुम्हाला फ्री दिलं असतं पण आपल्याला पण डीटीपीचा वगैरे खर्च लागतो. ज्या विद्यार्थ्यांना नोट्स घ्यायच्या आहेत त्यांनी मला याच्याशी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला. आपण मला जर कॉन्टॅक्ट केला व्हॉट्सअपला, हाय मॅजिक मॅथ कोर्स नोट्स पाहिजेत असं केलं की मी आपल्याला स्कॅनर कोड पाठवल. स्कॅनर कोड पाठवल्यानंतर तुम्ही मला 99 रुपीज पाठवले की लगेच मी आपल्याला मोबाईलवर नोट्स देईल. त्यामुळे तुम्ही नोट्स घ्या. बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला लाईक करा. मला आपल्याला व्हिडिओ बनवायला आपल्याला समजून सांगायला मेहनत भरपूर लागते. एका लाईक्सनं माझा विश्वास वाढतो, मला बरं वाटतं. त्यामुळे आपण लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगा. आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला आपण सबस्क्राईब करून चॅनलला आपण बेल आयकॉन नक्की दाबा. बेल आयकॉन दाबल्यानंतर नवीन जे व्हिडिओ येईल, नवीन जे नोटिफिकेशन येते आपल्या मोबाईलला पडेल. बघा अशा पद्धतीने आपण आज गणित बघितलेलं आहे. व्हिडिओ मला माहिती आहे सगळ्यात थोडा मोठा झालेला आहे, तरी पण व्हिडिओ बघा. थँक्यू.